जरांगे भांबेरीत आज मुंबईकडे प्रस्थान, आपल्याविरुद्ध षडयंत्र रचल्याचा आरोप. थांबवण्यासाठी मराठा समाजबांधवांची कसरत. सलाईनमधून विषप्रयोग करणे, एन्काउंटर करण्यासह इतर मार्गांनी मला संपवण्याचा डाव आखला जात असल्याचा गंभीर आरोप करत मनोज जरांगे पाटील यांनी बैठकीतूनच मुंबईतील सागर बंगल्याकडे कूच केली. जरांगे यांनी उपचार घ्यावेत आणि नंतर मुंबईकडे जावे यासाठी त्यांची मनधरणी करताना समाजबांधवांना मोठी कसरत करावी लागली. दरम्यान रविवारी रात्री जरांगे यांनी भांबेरी गावात मुक्काम केला. सोमवारी दुपारी ते मुंबईकडे प्रस्थान करणार आहेत. आंतरवाली सराटी येथील निर्णायक बैठकीत जरांगे म्हणाले की मी कोणत्याही पक्षाचा नाही, मी समाजाचा आहे. माझ्या विरोधात षडयंत्र रचले जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या पाठबळामुळे काही जण समोर येऊन आरोप करीत आहेत. उपोषणात मरू द्यावे, सलाईनमधून विष द्यावे, एन्काउंटर करावे, 420 दाखल करून जेलमध्ये घालावे असे फडणवीस यांना वाटते, असा गंभीर आरोपही जरांगे यांनी केला. या मार्गे जाणार जरांगे मुंबईला. जरांगे पाटील हे मुंबईतील सागर बंगल्यावर जात आहेत. ते आंतरवाली सराटीतून निघाले असून समाज बांधवांच्या विनंतीनुसार भांबेरी गावात थांबले आहेत. तेथून पैठण, बिडकीन, गंगापूर, येवला, नाशिक, ठाणे आणि मुंबई येथील सागर बंगल्यावर जाणार आहेत. जरांगे यांना आली भोवळ, भांबेरीत पडला मुक्काम. मुंबईकडे जाण्यासाठी जरांगे पाटील भांबेरी मार्गे निघाले, परंतु 16 दिवसांपासून प्रकृती अस्वस्थ असल्याने त्यांनी मुंबईकडे जाऊ नये यासाठी समाजबांधव विनवणी करीत होते. काहींनी रस्त्यावर झोपून त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु जरांगे ठाम होते. काही अंतर गेल्यानंतर त्यांना भोवळ आली. त्यानंतर एका वाहनात बसून ते मुंबईकडे निघाले. भांबेरी गावात जरांगे यांना समाजबांधव महिलांनी थांबविले. नारायणगडचे महंत शिवाजी महाराज यांनी समाजाच्या विनंतीनुसार जरांगे यांनी जेवण करावे असा आग्रह केला. त्यानुसार जरांगे यांनी भांबेरी येथे थांबण्यास सहमती दिली, परंतु उपोषण सोडणार नसल्याचे सांगत 4 तास थांबवण्यासाठी तयारी दर्शविली. मात्र नंतर भांबेरीत त्यांनी मुक्काम केला. सोमवारी दुपारी 12 वाजता ते मुंबईकडे रवाना होणार आहेत. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट्स करून सांगा, शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करा.